वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण ज्ञानेश्वरीच्या आणि भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या 22 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलोत, ज्यामध्ये 4थ्या अध्यायातल्या 2ऱ्या श्लोकाचं निरूपण माऊली करतायत। आणि हे निरूपण करताना जे परम आणि गुह्य ज्ञान भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत, त्या ज्ञानाची प्राचीनता, सनातनता अर्जुनाला सांगताना हे ज्ञान कशा प्रकारे सुरुवातीच्या काळामध्ये ब्रह्मदेवापासून इतर लोकांपर्यंत कसं प्रचलित होत आलं, कशा पद्धतीनं ही ज्ञानाची परंपरा ब्रह्मदेवापासून वेगवेगळ्या राजर्षींपर्यंत चालत आली, ती परंपरा अधोरेखित करून या परंपरेच्या मध्ये एक प्रकारचा खंड पडला आणि तो खंड पडण्यामागं सामान्य जीवांचं विषयांमध्ये रमणं हे महत्त्वाचं कारण होतं। आणि वेगवेगळ्या आस्था बुद्धीमध्ये विषय सुखांना सर्वश्रेष्ठ मानण्यामध्ये वेगवेगळ्या उपाधींमध्ये रमण्याची रुची जीवांमध्ये निर्माण झाल्यामुळं हा योग अर्थात कर्मयोग बराच काळ अंधारामध्ये राहिला, अशा प्रकारचं वर्णन भगवंत करताना दिसतायत। आणि या श्लोकाचं वर्णन करत पुढं माऊली काय म्हणतायत ते आज आपण बघूया। एरवी तरी खवणे यांच्या गावी पाटावे काय करावी सांगे जात्यंदा रवी काय आथी। अर्थात नाहीतर नग्न लोकांच्या गावात वस्त्रांना महत्त्व काय असणार, जन्मांधाला सूर्याचा काय उपयोग सांग पाहू। जेव्हा आत्मज्ञान ब्रह्मज्ञान यांच्याबद्दल अनास्था निर्माण होते, तेव्हा समजून जावं की त्या जीवाची इतर गोष्टीमध्ये आसक्ती वाढलेली आहे। सामान्यतः ज्या गोष्टी स्वभावतः आवडायला हव्यात त्या गोष्टी जर आवडत नसतील तर समजून जावं काहीतरी अस्वाभाविक त्याच्या जीवनात घडत असेल। एखाद्या व्यक्तीला दूध आवडत नसेल, पंचपक्वान्न आवडत नसतील, चांगलं भोजन आवडत नसेल, तर त्याचं कारण एकच असू शकतं। एक तर तो तृप्त झालेला आहे, किंवा दुसरं त्याला आजार झालेला आहे, रोग झालेला आहे। जो आजारी आहे, जो रोगी आहे, त्या माणसाला चविष्ट भोजन सुद्धा चविष्ट लागत नाही, तेही त्याला आवडत नाही। त्यामुळं एखाद्याला चांगलं काही आवडत नसेल तर समजून जावं की त्याला वाईटामध्ये रस वाटायला लागलेला आहे। आणि वाईटामध्ये रस निर्माण झाला की चांगल्यामधला रस आपोआप कमी होऊन जातो। ज्याला विषयामध्ये रस वाटायला लागलाय त्याला आत्मज्ञानामध्ये आत्मबोधामध्ये रस वाटत नाही, त्याच्यामध्ये त्याला रमावंसं वाटत नाही। स्वतः रमावंसं वाटतच नाही, पण जे रमतात त्यांच्याबद्दलही त्याच्या मनात एक प्रकारचा द्वेष, एक प्रकारची असूया त्याच्या मनात निर्माण झालेली असते। ती कशी असते हे काही दृष्टांत देऊन माऊली सांगतायत। एरवी तरी खवणे यांच्या गावी, खवणे यांच्या म्हणजे नागव्यांच्या, ज्या गावामध्ये सगळे नागवेच राहतात, नग्नच लोक राहतात, कोणी कपडेच घालत नाही, कपडेच नेसत नाही, अशा गावामध्ये वस्त्राला कोण महत्त्व देईल का? थोडासा बिभत्स रसातला हा दृष्टांत माऊलींनी खरं तर इथं दिलाय, पण तो रस इथं वापरण्यामागचा
माऊलींचा उद्देश सुद्धा त्याच प्रकारचा आहे. कोणताही प्रतिभावान लेखक साहित्यिक बीभत्स रसाचं वर्णन करताना काही एक जागा नेमत असतो, काही विशिष्ट जागी तो बीभत्स रसाची योजना करत असतो. मनातला उद्वेग, मनातली चीड, मनातला त्रागा व्यक्त करण्यासाठी बऱ्याचदा बीभत्स रसाची योजना केली जाते. या बीभत्स रसामुळं लेखकाच्या मनामध्ये कोणत्या गोष्टीबद्दल किळस आहे तेही त्यातून सूचित होतं. दलित साहित्यामध्ये, मराठी साहित्यातला एक महत्त्वाचा प्रवाह आहे दलित साहित्याचा प्रवाह. या प्रवाहामध्ये बीभत्स रसाचं अनेक ठिकाणी वर्णन केलं गेलेलं दिसतं. पण तो बीभत्स रस का येतो? तर समाज व्यवस्थेमध्ये ज्या वर्गाला केवळ ते विशिष्ट जातीत जन्माला आले म्हणून उपेक्षित मानलं गेलं, उपेक्षित समजलं गेलं आणि त्या समाजाला मुख्य प्रवाहातून बाजूला काढलं गेलं आणि त्यांना अशी कामं करायला लावली गेली जी हीन समजली जातात. म्हणजे गुरंढोरं मेली असतील तर ती गावाच्या बाहेर काढणं, गटार साफ करणं, सफाई करणं, अशा प्रकारची कामं त्यांच्या वाट्याला आली. त्यांनी ते साहित्यामध्ये मांडलं. तिथं बीभत्स रस अधिक प्रमाणात आला. का आला? तर समाजामधली एक घाण, वैचारिक घाण त्या प्रवाहानं अधोरेखित केली. विषमतेची ती घाण अधोरेखित केली त्या साहित्यामध्ये. म्हणून बीभत्स रसाचा जास्त उपयोग तिथं झालेला आपल्याला दिसतो. ज्या गोष्टीची माणसाला चीड असते, जी गोष्ट असू नये असं वाटतं, त्याचं चित्रण अनेकदा लेखक करत असतो. माऊलींनी इथं नग्न लोकांचं गाव असं एक वर्णन केलंय आणि माऊलींच्या दृष्टीनं हा बीभत्स रस असल्याचं आपल्या लक्षात येतं. एकंदरीत माऊलींचा स्वभाव बघता माऊलींच्या मते विषयांमध्ये रमणारी लोक नग्न आहेत. विषयांमध्ये रमणाऱ्या लोकांबद्दल माऊलींच्या मनामध्ये एक प्रकारची कणव आहे, कीव आहे आणि म्हणून माऊलींनी हा दृष्टांत दिला असावा. त्यामध्ये माऊली म्हणतायत की जिथं सगळी नग्न लोक असतात तिथं वस्त्र विकायला गेलं तर काय उपयोग? धार्मिक व्यक्तीनं अधार्मिक व्यक्तींच्या गावामध्ये जाऊन धर्मप्रचार कधीही करू नये.